नमस्कार. आज आपण कटोरी ब्लाऊजचे कटिंग पेपरवर करणार आहोत. तर चला आता मग सुरू करू. इथं ब्लाऊजची उंची 13 आहे, तर आपण 14 घेतले. इथं या साईडला पण मोजून घेऊ 14 आणि इथं सरळ करून घेऊ. 36 साईजच्या ब्लाऊजची कटिंग आहे. तर इथं आपण आता घेऊ शोल्डर. इथं घेतलं आपण 5.5 आणि इथं आपण असं गळाचे हे इथं घेऊ 3.25 इथं घेतलं आणि इकडं 6 इंच घेऊ. आर्मोल 6 इंच घेऊ. इथं सरळ करून घेऊ आपण. इथे पण मोजून घेऊ 6 इंच आणि असं सरळ करून घेऊ. आता 36चा चौथा भाग आला आहे 9 इंच. इथं 9 इंच घेतलं आणि इथं 1.5 इंच शिलाईन घेऊ. इथून आता मोजू आपण 3 इंच आणि इथून मोजू 1.5 इंच आणि इथं असं गोल आकार देऊ. इथं आता आपला कंबर आहे 30, तर चौथा भाग आला आहे 7.5 आणि स्टकसाठी 1 इंच आणि शिलाईसाठी 1.5 इंच घेऊ. इथं आता इथं सरळ करून घेऊ रेस. आता पुढचा गळा आहे आपला 5.5, तर इथं 6 इंच घेऊ आणि इथून घेऊ आपण 2.25 इंच. इथं असं सरळ करून घेऊ आपण. इकडं पण आपण असं सरळ करून घेऊ आणि इथं गोल आकार देऊ गळाच्या. इथून आपण 1/2 इंच घेऊ आतमध्ये. पुढचा भाग आहे म्हणून हे आता आपण योकपट्टी इथं मोजू 3 इंचवर आणि इकडं 2.5 इंच घेऊ. आता इथं असं रेस सरळ करून घेऊ. आता आपली कटोरी आहे 5.5 इंच, तर इथं 5.5 घेऊ आणि ह्या इथून मोजू आपण ही रेसपासून 2.5 इंच. आणि इथं ह्या गळापासून मोजू 1 इंच वरती. आता असं सरळ 3 पॉईंट आहे या जोडून घेऊ. इथं आपण कटोरीच्या आकाराला ते इथं आपला आता इथं आपण 1/2 इंच वरती घेऊ आणि असं शेप देऊ कटोरीच्या. या साईडला 1/2 इंच वरती घेऊ आणि असं तिरशी रेषा आखून देऊ. आता आपण असं कटिंग करून घेऊ. पहिल्या मागच्या भाग कटिंग करू आपण. ही साईडला
आता 2 पार्ट आहे आपले. हे अलग करून घेऊ इथं, मागचे भाग आणि पुढचे भाग. आता हे आपला मागचा भाग आहे. इथं आपण मोजून घेऊ 3.25 इंच आणि इथं 3 आहे आपली खालची पट्टी. 4 घेऊ इथं 2.5 इंच घेऊ आणि असं बॉक्स तयार करून घेऊ. इथं गोलाकार देऊ आपण. आता कटिंग करून घेऊ आपण. हे आहे मागचा भाग. आता हे पुढचे भाग आपण कटिंग करू. ही कटोरी आहे. हा पुढचा गळा आहे. हे आता आपले हे कटिंग करून घेऊ. इथं पुढचा भाग 1/2 इंच आतमध्ये. आता आपण ही कटोरी वाढवू. इथं जसं आहे तसं बरोबर इथं करून घेऊ आपण. छोटी कटोरी आहे ती. इथं अर्धा इंच जास्त घेतले शिलाईसाठी आणि इकडे असं बरोबर करून घेऊ जसं आहे तसं. आता ही काढून घ्यायचं काही काम नाही आपलं. हिच्यामध्ये भाग काढून घेऊ आपण इथं. आता आपल्याला इथं वाढवायची आहे कटोरी. तर इकडे 1 इंच घेऊ आणि या साईडला 1 इंच घेऊ. तर हे 4 आहे आपले. तर इथं आपण 4.25 घेऊ आणि असं सरळ रेस करून घेऊ. आता इथं 1.5 इंच खाली घेऊ आणि असं जोडून घेऊ. 3 पॉईंट जोडून घेऊ इथं आपण. आता इथं आपण असं आकार देऊ कटोरीचे. असं आकार देऊ आपण. तर आता आपण कटोरीचे मध्ये भाग काढू. तर हे बरोबर आला आहे आपला इथं मध्ये. इथून आपण 2.5 इंच घेऊ इथं आणि असं सरळ रेस करून घेऊ. तर आपण या साईडला 1 इंच घेतले आणि ह्या साईडला 1 इंच घेतले. आता आपण
कटिंग करून घेऊ. आता ही आपली योकपट्टी आहे, ही वाढवून घेऊ. इथं आपण ठेवून असं शिलाईंसाठी. इथं जसं आहे तसं आपण रेष सरळ करून घेऊ. असं. आणि इथं आपण खालचा भाग वाढवला आहे, कटिंग करून घेऊ इथं. तर आपण 1 इंच वाढवला आहे इथं शिलाईंसाठी. आता आपण बाहीचे मोजू. इथं आपण खाली 8.5 घेतले. इथं सरळ करून घेऊ आपण रेष. इथून आपण मोजू 2.5 इंच. इथं 2 इंच वरती घेतली, सरळ करून घेऊ. इथं आपण इथं पण 2 इंच घेतले खाली. आणि असं इथं बाहीचा आकार देऊ आपण आता. हा झाला बाहीचा आकार. इथं आता इथं बॉटम आहे, सात घेतले. आता कटिंग करून घेऊ. हे एका साईडला आपण 1/2 इंच कमी करतो, पुढच्या साईडला इथं असं शेप देऊ आपण. हे असं ओपन करून घेऊ. आता आपण असं कटिंग करून घेऊ. 1/2 इंच कमी करू इथं पुढच्या साईड. तर ही झाली कटिंग. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.